Hello, this is the My Artifact episode number 840. आजची तारीख आहे 25 जून 2017. आता वाजले करीब रात्रीचे 10 वाजले आहे. बहुत जास्त गरमी होत आहे इथे. आणि what? Wow. I don't know, man, but I think just बापरे साला कधी कधी नाही का माझ्यावर कधी विश्वासच नाही होत राव. सांगू आता रिसेंटली काय झालं, जस्ट आर्टिफॅक्ट सुरू केला. तुला कधी असं फील होते का जेव्हा तू कधी एखादी गोष्ट बघितली कुठेतरी आणि अचानक ती गोष्ट समोर आली, तुम्ही कसं एकदम लक्षात येऊन जातं, जरी ती गोष्ट तुम्ही हार्डली 1 किंवा 2 सेकंदसाठी बघितली असेल. आता एक एक्झाम्पल म्हणून घेतो की नाही, हे एक्झाम्पल सूट नाही होणार, बट समजण्यासाठी एक प्रकारे सांगतो. समजा जर तुम्ही आयफोन बघितला 2004 तुम्ही आयफोन बघितला, जस्ट एक झलक बघितली आणि त्याच्या करीब 1 किंवा 1.5 वर्षानंतर तुम्ही तोच फोन बघितला, तर तुम्ही लवकर हे करून घेता, म्हणजे रेकग्नाइज करून घेता का हा फोन मी बघितला होता. 2004 माहीत पण नव्हता की तो फोन ॲपलचा होता म्हणून. बट जस्ट एक नजर टाकली आणि बस तो प्रिंट कुठेतरी डोक्यामध्ये स्टोअर झाली, बट माहीत नाही जेव्हा ती समोर आली ना, बस तेव्हाच एकदम तो फ्लॅशबॅकची मेमोरी एकदम अचानक समोर येते. तशाच प्रमाणे असं काहीतरी झालं. आय डोंट नो, मला एक प्रकारे काही ना काहीतरी विजन पडतात राव. विजन म्हणजे आय डोंट नो, बीन समथिंग लाईक रिअली डिफरंट अँड एक प्रकारे ड्रीमी म्हणू शकतो, किंवा आय डोंट नो काय त्याचं रिझन काय माहीत नाही, पण असे काही विजन असतात, इम्पॉर्टंट असतात की नसतात आय डोंट नो. कधी कधी तर बिलकुल युजलेस किंवा बिनकामाचे असतात, बट ते पडतात आणि दॅट विजन माइट बी अ फ्युचर. बट ते विजन काही कामाचे नसतात. म्हणजे आत्ता जस्ट काय झालं की आत्ता मी आता आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करून आलो, जस्ट रेकॉर्ड केला आणि माझ्यासमोर जो व्ह्यू होता ना, हा व्ह्यू मी कुठेतरी बघितला होता. म्हणजे कुठेतरी विजनमध्ये वगैरे, म्हणजे माझ्या ड्रीमी एरियामध्ये मी कुठेतरी बघितला होता असं मला फील झालं. कारण बिलकुल असाच मोमेंट होता. मी इथे होतो, काहीतरी मोबाईल माझ्या हाती होता आणि मी इथे छतावर असं घुमून राहिलो आहे एक प्रकारे, आणि बिलकुल एक्झॅक्ट म्हणजे जशाप्रमाणे होता बिलकुल त्याचप्रमाणे झाड, फ्लोरिंग, घर, लाईट, वायर, बिलकुल एक्झॅक्ट. म्हणजे असं नाही का थोडं बहुत धुंदला किंवा असं, नो नो नो, बिलकुल क्रिस्टल क्लिअर. एक 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 जो शब्द आहे ना, एक एक थिंग मला बहुत क्लिअरली दिसून राहिली होती त्या विजनमध्ये, आणि तेच विजन एक्झॅक्टली माझ्या समोर आलं आहे आणि जे आता मी राईट नाव बघून राहिलो आहे. पाहण्यासाठी इथे काही खास नाही आहे. एक झाड आहे, घर आहे, फ्लोरिंग आहे, पाईप आहे, वायर आहे, केबल इंटरनेटचे वायर आहे, ऑल दिस थिंग्स हॅव इट. तर तुला का सांगायचं का याच्यावरून, प्रूफ का करायचं आहे का तू फ्युचर बघू शकते? नो नो नो, डेफिनेटली नॉट. फ्युचर कोणीच बघू शकत नाही आणि कोणीच काही होऊ शकत नाही. सांगू, उद्या आज बघण्यापेक्षा उद्या प्रॉपरली एन्जॉय करणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण नाही का, कोणत्या गोष्ट कधी कधी सरप्राईजमध्ये येणं खूप चांगलं असतं. प्रत्येक गोष्ट जाणून घेणं, प्रत्येक गोष्ट पहिलेपासून माहीत करून घेणं, याच्यामध्ये काही मजा नसते राव. कधी कधी नाही का, कोणकोणती गोष्ट एकदम एक्झॅक्टली समोर पण यायला पाहिजे. आता मी प्रत्येक गोष्ट नाही म्हणू शकत राव. आता तू म्हणशील का उद्या माझा पेपर आहे आणि आज मी प्रिपरेशन नाही करेन, जस्ट सरप्राईज म्हणून मी टेस्ट देतो, तर हे रॉंग आहे.
काही काही एक्झाम्पलमध्ये हे कंडिशन रॉंग असते. बट असे काही मोमेंट असतात जे मोमेंट नाही का त्याच टायमावर त्याच दिवशी व्हायला पाहिजे आणि त्यासाठी काही रिझन नसलं पाहिजे किंवा त्यासाठी काही हे नसलं पाहिजे का मला अगोदरपासून माहीत असलं पाहिजे वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. आणि 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 मी याच्यावर काही विश्वास पण नाही ठेवत. मला वाटते का फ्युचर हे नाही का स्वतः बनवावं लागते, मेहनत घ्यावं लागते आणि यासाठी आपण मेहनत घेतो आणि स्वतःवर विश्वास असते आणि आपण काही ना काहीतरी अचीव करतो कारण आपल्यापाशी मेहनत करण्याची कॅपॅबिलिटी असते आणि आपण प्रॅक्टिसवर प्रॅक्टिस करतो, प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच आपण एक बिकम बेटर पर्सन बनतो. हे एक चांगली गोष्ट आहे कारण हेच आपल्याला एक प्रकारे ठरवते का आपण समोर जाऊन का बनणार आहे. समजा जर मला माहीत आहे का मी समोर फिल्म मेकर, आता मला एवढं माहीत आहे का मी फिल्म मेकर बनणार आहे, हे माझं फ्युचर नाही. म्हणजे मी हे पाहिलं नाही आहे, म्हणजे मी माझ्या डोक्यामध्ये स्वप्न नाही येतात की मी समोर फिल्म मेकर झाल्यानंतर का होणी का नाही. हे माझं काही फ्युचर नाही का, हे मी अशा गोष्टी बघितल्या. नो नो नो, डेफिनेटली नॉट. मला या गोष्टीवर विश्वास आहे, हा एक फॅक्ट आहे. मला या गोष्टीवर विश्वास आहे, त्यामुळे मी डेफिनेटली म्हणू शकतो का मी एक फिल्म मेकर आहे आणि समोर जाऊन मी फिल्म मेकिंग बनेन. कारण भाऊ मी मेहनत घेत आहे, माझ्यावर कॉन्फिडन्स आहे आणि मला वाटते मी हे टार्गेट अचीव करू शकतो. सो दॅट इज इट. हे एक फॅक्ट आहे. मी कुठे विजन वगैरे बघितलं नाही किंवा असं फॅक्ट नाही. नो नो नो. आपल्याला कसं की समजा जर एक बंदा आहे जो IASची स्टडी करत आहे, UPSC IASची एक्झामची स्टडी करत आहे, सो तो कोणते स्वप्न पाहीन? तो स्वप्न हाच पाहीन ना का मला क्लास 1 ऑफिसरची जॉब लागन आणि चांगली बिग फॅट सॅलरी राहीन आणि मी चांगलं काम करीन आणि हे करीन आणि पढाई पण करीन. म्हणजे ह्या साऱ्या गोष्टी बघते, स्वप्न बघते. कशामुळे? कारण तो दिवसभर मेहनत करते ना भाऊ त्या गोष्टीसाठी. म्हणजे हे बा हे रॉंग आहे का कोणत्या गोष्टीला अचीव करण्यासाठी त्याच्या फळाबद्दल विश्वास करणं वाईट आहे. म्हणजे समज जर आता असं म्हणत आहे, आपण असंच म्हणून राहिलो आहे की मला आता जॉब लागणार आहे आणि मी असं करीन तसं करीन तसं करीन तसं करीन, वॉट एव्हर काइंड ऑफ दिस. जॉब लागल्यावर मी ही गाडी घेईन ती गाडी घेईन किंवा असे कपडे घालीन वगैरे वगैरे. विचार करणं चांगली गोष्ट आहे कारण या विचार केल्यानेच आपल्याला एक प्रकारे प्रवृत्त करते का आपल्याला कोणत्या दिशेने जायचं आहे. आपल्याला ऑडी आहे तर आपण समोर ऑडीच्या शोरूममध्ये जातो आणि आपण ऑडी कार घेतो कारण एक प्रकारे एक वे लागतो. आपण डेस्टिनी क्रिएट करतो आणि त्याच्यावर आपल्याला चालावं लागते. दॅट्स अ राईट. डेस्टिनी कोणती बनू शकते. ऑडी घ्यायची आहे, तुम्हाला चांगले कपडे घालायचे आहे, तुम्हाला आयफोन वापरायचा आहे, डेस्टिनी आहे. एव्हरीथिंग इज डेस्टिनी. हार्डली 3 किंवा 4 वर्षानंतर 4 वर्षा अगोदर जेव्हा iPhone 5 लॉन्च झाला होता तेव्हा मी तरी स्वप्न पाहत होतो iPhone 5. यस, आता राईट नाऊ माझ्यापाशी iPhone 6s आहे. इज स्टील हिअर, माझ्या हातामध्ये आहे आणि मला जे वाटतं ते मी करू शकतो. तर मी हे डेस्टिनी अचीव कशी केली? व्हाय? मला माहीत होतं का मी समोर आयफोन घेणार आहे. यासाठी मी 2-3 वर्षापासून लागून नव्हतो. मला कसं एक प्रकारे फिक्स टायमिंगचा इंतजार होता. माझ्यापाशी प्रॉपर टाईम इंतजार केला, पैसा एकट्ठे केले आणि त्याच्यानंतर मी ह्या साऱ्या गोष्टी अचीव केल्या. कोणती गोष्ट अचीव करण्यासाठी वेळ लागते, टाईम लागते, पेशन्स ठेवावा लागतो, विश्वास असणं गरजेचं आहे आणि आपण फोकस राहायला पाहिजे. डेस्टिनी काही असू शकते. कोणासाठी काही मोबाईल, कोणासाठी घर, कोणासाठी गाडी, तर कोणासाठी चांगली जॉब, कोणासाठी एक फिल्म मेकिंग. प्रत्येकाची वेगवेगळी डेस्टिनी आहे कारण वेगवेगळी डेस्टिनी प्रत्येकांना एक प्रकारे वेगवेगळा माणूस ठरवतो. प्रत्येकांनाच फिल्म मेकर बनायचं नसते, प्रत्येकांनाच एक प्रकारे चांगलं बनायचं असते, पण प्रत्येकांना वेगवेगळं. त्यामुळे नाही का प्रत्येक जण एक दुसऱ्यापासून
डिफर करतात, एक प्रकारपासून एक दुसऱ्यापासून थोडेसे वेगळे असतात. हा एक फॅक्ट समजायचा आहे. बट एक शब्द रॉंग आहे का, फळाची अपेक्षा जास्त नाही करायला पाहिजे. या म्हणजे तुम्ही नुसतं याच्याबद्दलच बोलून राहिले आहे आणि तुम्ही मेहनत काहीच करत नाही, तर मग तो तो विश्वास कम्प्लिटली गॉन ऑफ होतो, म्हणजे कम्प्लीट डिसअपिअर होतो. म्हणजे काय आहे तर तुम्ही आयफोन घ्यायचा विचार करून राहिले आहे, ठीक आहे, बट तुम्ही सेविंगच नाही करत आहे, तर आयफोन कोणा भोकातून येणार आहे? हां, आणि मग तुम्हाला आयफोन घ्यायचाच आहे तर भाऊ मग तुम्हाला किडनी विकावं लागेल मग. या जर तुम्ही सेविंगच नाही करून राहिले, तुम्ही आतापासूनच काही ना काहीतरी त्या गोष्टीसाठी प्रिपेअर नाही होत आहे, तर ती गोष्ट कशी काय भेटन राव. या ऑडी एक कार आहे, ही कार आपल्याला कशी भेटन? पैसे लागते, आणि पैशासाठी का लागते? मेहनत लागते, जॉब. आणि जॉबसाठी का लागते? पढाई, मेहनत. सर्वात इम्पॉर्टंट, प्रत्येक गोष्टीसाठी लागते मेहनत. मेहनत म्हणजे काय असते? मेहनत म्हणजे त्या गोष्टीला अचीव करण्यासाठी आज आपण जे प्रिपरेशन करतो त्याला म्हणते मेहनत. दॅट्स द सिम्पल फॅक्ट. कारण नाही का, हे एक प्रकारे मेहनत आपल्याला रिप्रेझेंट करते की आपल्याला समोर का बनायचं आहे. प्रत्येकाची मेहनत करण्याची वेगवेगळी कॅपॅबिलिटी असते. प्रत्येकांना खूप जास्त मेहनत करण्याची गरज नसते, कारण प्रत्येकानं खूप मोठे मोठे टार्गेट्स अचीव करण्याची पण गरज नसते. या काही काही जणांना वाटते का आपल्याला फक्त 20 किंवा 30 हजाराची गाडी पाहिजे, किंवा 20-30 हजार जॉब पाहिजे ना, आपल्याला ऑडी कार नाही पाहिजे ना, आपल्याला छोटीशी गाडी जरी असली तरी आपण सॅटिस्फॅक्शन राहणार. सो दॅट इज गुड, दॅट इज गुड. कारण प्रत्येकांना काय 1-1.5 लाख रुपये कमवायचे नसतात, बस सिम्पलीमध्ये राहायचं असतं, बस त्यांना फक्त एवढं वाटते राव. सो दॅट इज इट, दॅट्स द फॅक्ट. बट काही काही जणांना खूप मोठं पाहिजे, आणि मोठं पाहिजे यासाठी मोठी मेहनत पण करावं लागते, मोठं कॉन्फिडन्स पण घ्यावं लागते. ह्या तुला काय वाटते का, तू जे डेस्टिनी तू जे बनवली आहे, तुझी डेस्टिनी का तुला समोर जाऊन फिल्म मेकिंग बनायचं आहे, दॅट इज गुड, तर तू त्यासाठी प्रॉपर मेहनत करत आहे का? वेल ॲक्च्युली यस, ॲक्च्युली नो. व्हॉट इज इट म्हणजे काय आहे? कधी कधी नाही का, डेस्टिनी कधी कधी खूप मोठी असते. आता कधी कधी विचार करतो म्हणलं तर अशा गोष्टीमध्ये विचार करायला लागते का, कधी कधी मी सरळ पॉईंटवर येतो, सरळ एक्झाम्पलनुसार सांगण्याचा प्रयत्न करतो की समजून जाईन प्रॉपरली. या आता समजून घे, डेस्टिनी म्हणजे चौथा माळा. आता चौथ्या माळावर जायसाठी आपल्याला काय करावं लागेल? आणि आता आपण आहे ग्राउंड फ्लोअरवर आहे, आणि आपल्याला 4th फ्लोअरवर जायचं आहे. 4th फ्लोअर म्हणजे आपली डेस्टिनी, आपली फिल्म मेकिंगची डेस्टिनी, राईट? तर तुम्ही कसे जाता? सिम्पल क्वेश्चन आहे. तुम्ही लिफ्ट, एलिव्हेटर किंवा सीडी थ्रू जाता. या राईट, तुम्ही डायरेक्ट जंप नाही घेसान. या सीडी थ्रू म्हणजे कसं, पहिले 1st फ्लोअर, देन 2nd, देन 3rd अँड देन 4. तुम्ही डायरेक्ट ग्राउंड फ्लोअर टू 4th फ्लोअरमध्ये जाल तर होणार का? नाही. तर आता पहा, आता कसं आहे की 1st फ्लोअर म्हणजे काय आहे? 1st फ्लोअर फिल्म मेकिंग नाही, 2nd फ्लोअर पण फिल्म मेकिंग नाही, 3rd फ्लोअर पण फिल्म मेकिंग नाही, 4th फ्लोअर फिल्म मेकिंग आहे. या तर काय आहे की आपल्याला फ्लोअर बाय फ्लोअर जावं लागते. आता कधी कधी नाही का, प्रत्येक फ्लोअर दुसरा फ्लोअर म्हणजे, आता 4था फ्लोअर आहे तो फिल्म मेकिंगचा आहे, राईट? तर 3रा, 2रा, पहिला हे तिन्ही फ्लोअर फिल्म मेकिंगची नाही आहे, म्हणजे दुसरेच कोणते तरी आहे, म्हणजे ते दुसरेच कोणते तरी टार्गेट आहे. म्हणजे हे टार्गेट म्हणजे आहे का ॲक्च्युली? सिम्पल सांगतो, वरती चढण्यासाठी एक प्रकारे लॅडर आहे, आपल्याला उडी मारता येणार नाही, आपल्याला हळूहळू जावं लागेल. पहिला फ्लोअर आहे तो आहे जॉबचा. या आपण फिल्म मेकिंग बनवण्यासाठी आपल्याला लागतात पैसे. आणि पैसे कुठून येणार? जॉब. या तर विदाऊट जॉब आपण समजा जर फिल्म मेकिंग करतो म्हणलं तर आपल्याला पॉसिबल होणार नाही. आपण उडी मारण्याचा प्रयत्न करू तर आपण खाली जाऊन पडू, आणि आपल्याला दणकन लागेल, आणि नंतर आपण चढू पण शकणार नाही.
इतकी पण आपल्यापर्यंत ती कॅपॅबिलिटी राहणार नाही. त्यामुळे आपण फ्लोअर बाय फ्लोअर जाऊ. पहिला फ्लोअर आहे तो जॉब आहे. त्यामुळे माझं पहिला फ्लोअर जॉबसाठी स्ट्रगलिंग सुरू आहे. राईट नाव मी नागपूरवरून अपडाऊन करतो आहे. एक डिझायनिंग कोर्स थ्रू आणि प्लेसमेंट थ्रू माझं तिथे प्लेसमेंट वगैरे होईल आणि मला जॉब लागेल अशी माझी गॅरंटी आहे. कारण मी या गोष्टीसाठी मेहनत करून राहिलो आहे, प्रॅक्टिस करून राहिलो आहे. या हा जो दुसरा फ्लोअर आहे तो आहे पुणे. आता माझ्या डेस्टिनीमधला हा जो दुसरा फ्लोअर आहे तो आहे पुणे. व्हाय? कारण नाही का, जोपर्यंत आपण पुण्याला जात नाही तोपर्यंत आपल्याला फिल्म मेकिंग स्टार्ट होणार नाही. व्हाय? कारण नागपूरमध्ये फिल्म स्कूल आहेच नाही किंवा वर्धेमध्ये पण फिल्म स्कूल आहेच नाही. तर जर आपल्याला फिल्म स्कूलमध्ये जायचं आहे, म्हणजे आपल्याला फिल्म मेकिंगमध्ये जायचं आहे, तर प्रॉपरली आपल्याला फिल्म स्कूल जॉईन करावं लागेल. का फिल्म बनते कशी, याचं प्रोडक्शन होते कसं, आपल्याला प्रत्येक गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे. तर फिल्म स्कूल असते पुण्याला. तर जेव्हा मला जॉब लागेल तेव्हा मी माझी ट्रान्सफर करीन पुण्याला. हे माझा सेकंड फ्लोअर. थर्ड फ्लोअर आहे फिल्म स्कूल, जो की सर्वात इम्पॉर्टंट फ्लोअर आहे. या थर्ड फ्लोअरमध्ये नाही का, एक प्रकारे काफी नजदीक आहे फोर्थ फ्लोअरच्या. फिल्म स्कूल आणि फिल्म मेकिंग काफी नजदीक आहे. कारण या थर्ड फ्लोअरवर मी अशा काही गोष्टी शिकेन ज्या रिलेट करते फोर्थ फ्लोअरसोबत. फिल्म मेकिंगला बनवण्यासाठी का का लागते, कसं कसं सामान लागते, आणि या फोर्थ फ्लोअर चढण्यासाठी मला कोणत्या कोणत्या प्रकारचे ॲटिट्यूड लागतात, कोणकोणत्या प्रकारचं डिरेक्शन लागते, कोणकोणत्या प्रकारचे चेंजेस माझ्या पर्सनॅलिटीमध्ये घडून येतात. एक प्रकारे टीचिंग करेल या थर्ड फ्लोअरमध्ये. आणि फोर्थ फ्लोअर म्हणजे माझी डेस्टिनी, माझी फिल्म मेकिंग. या तर इवन इफ यू गेट अ डेस्टिनी, ठीक आहे, तर मग तुझ्या लाईफमधले फ्लोअर खतम होऊन जाईल का? ऑफकोर्स नॉट. त्याच्यानंतरही फ्लोअर आहे. हे कशाला लावलं इथं लाईट? हां, तर मी म्हणत होतो की तुझे डेस्टिनी क्रॅक केल्यानंतर सुद्धा तुझ्या लाईफमधले म्हणजे तुझे फ्लोअर खतम होऊन जाईल का? या म्हणजे तुझं खतम होऊन जाईल का, मला समोर अजून काही अचीव करायचं नाही? ऑफकोर्स नॉट. याच्यामध्ये पण काही ना काही फॅक्ट आहे. या म्हणजे मला फिल्म मेकर बनायचं आहे हे एक प्रकारे बेसिक थिंग आहे. समोर जाऊन मला बायनरी कोड बनवायची ही बेसिक थिंग आहे. म्हणजे माझ्यावर इथपर्यंत कॉन्फिडन्स येऊन जाईल. आता ॲक्च्युली सांगू मला कुठपर्यंत जायचं आहे. मला हॉलिवूडमध्ये मला अवतार बनवायचा आहे. अवतार युनिवर्स बनवायचा आहे. हॅव यू नो अवतार युनिवर्स म्हणजे काय? एक प्रकारे मी लहानपणी डिसाईड केलं होतं की मला एक प्रकारे अवतार युनिवर्स बनवायचं. अवतार म्हणजे काय? अवतार एक कार्टून सिरीज आहे 2004मध्ये निकलोडियनने प्रेझेंट केली होती, जी खूप क्लासिक ॲनिमेटेड सिरीज आहे. याच्यावर ॲक्च्युली फिल्म बनवली आहे एम नाईट शॅलमननी हॉलिवूडमध्ये, बट ते प्रॉपरली प्रेझेंट नाही केले. स्टोरी खूप चांगली आहे आणि यासाठी नाही का खूप टाईम लागतो आणि याचा स्पॅन खूप मोठा आहे. आणि माझ्या मनामध्ये का माझ्या दिमागामध्ये याची एक प्रकारे कॅटलॉग बनवून आहे, की एक प्रकारे ब्लूप्रिंट बनवून आहे की याला कशाप्रमाणे प्रेझेंट करायचं आहे. हे खूप दूरची गोष्ट आहे, बहुत 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 दूरची गोष्ट आहे. जेव्हा मी माझी डेस्टिनी क्रॅकआउट केल्यानंतर खूप दूरची गोष्ट आहे, ॲट द एज ऑफ 45 किंवा 50च्या एजमध्ये आहे, तेव्हाची गोष्ट आहे ही. या म्हणजे सरळ ती हॉलिवूडची गोष्ट आहे. आणि हॉलिवूड म्हणजे खूप मोठं प्लेस आहे ना, खूप मोठं प्लेस आहे. आपण तेवढ्या दूर विचार नाही करू पहिले. आपल्याला तेवढ्या दूर जायचं नाही आत्ता तरी. आपल्याला पहिले फिल्म बनवायचं आहे. पहिले मराठी फिल्मपासून स्टार्ट करावं लागेल. माझ्या मनामध्ये एक प्रकारे मराठी स्टोरी लाईनसुद्धा पण आहे. एक आहे घरची गोष्ट, एक प्रकारे अशी गोष्ट आहे, जे अशी फिल्म आहे जी रिलेट करते फॅमिलीसोबत. आणि फॅमिलीमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते याच्यामध्ये खूप चांगल्याने प्रेझेंट केलं आहे. सो मी स्टेप बाय स्टेप जाऊन राहिलो आहे. पहिले मला जॉब, देन पुणे, देन फिल्म स्कूल, देन फिल्म मेकिंग. मग फिल्म मेकिंग झाल्यानंतर मुंबई, बायनरी कोड,
स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर, देन अवतार युनिवर्स. हे माझ्या लाईफमध्ये एक प्रकारे फ्लोअर आहे असे मी डिसाईड केलं आहे. आणि मला वाटते का मी असं टार्गेट्स अचीव करू शकतो कारण मी आतापासून प्रिपरेशन करून राहिलो आहे. या आणि दॅट इज रिअली गुड थिंग. कारण मेहनत करणं, त्या गोष्टीच्या मागे लागू राहणं एक चांगली गोष्ट आहे राव. आणि तेच आपल्याला एक प्रकारे बेटर पर्सन बनवते. राईट राईट. सो हे झालं आपल्या समोरचं. आजचा आर्टिफॅक्ट एपिसोड काफी चांगला झाला. आणि मला वाटते का नेहमी असा आर्टिफॅक्ट व्हावा. कारण नाही का मी नेहमी जेव्हा नाही का असे शब्द म्हणतो आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये, असे शब्द म्हणीन का मला का बनायचं आहे, म्हणजे कसं आहे की ऑलरेडी आर्टिफॅक्ट एपिसोड इज मेकिंग मी फोकस एव्हरी डे. प्रत्येक दिवशी नाही का मला फोकस करते का मला का करायचं आहे, म्हणजे एक प्रकारे प्लॅन करते, मला एक प्रकारे रिमाइंड करते का मला का करायचं आहे, मला माझ्या फ्युचरमध्ये का करायचं आहे, का करायचं आहे. कारण हे असं प्लेस आहे जिथे नॉर्मल लोक जात नाही आणि हे खूप मोठं आहे. बहुत 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 मोठी प्लेस आहे. आणि या 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 जाग्यावर, या डेस्टिनीवर जाण्यासाठी आपल्याला कॉन्फिडन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. व्हाय? कारण भाऊ आपल्यापाशी काही बॅकग्राऊंड नाही. या आपले कोणते आई वडील कोणते फिल्म स्टार नाही आहे, किंवा आपल्यापाशी एवढा काही पैसा नाही आहे. आपल्यापाशी पण जेब पण खाली आहे, कॉन्टॅक्ट पण कमी आहे. जे आहे ते सगळं दिमाकामध्ये आहे. या आणि हे दिमाकातून आपल्याला हळूहळू दाखवायचं आहे. आपल्याला एकाच वेळेस घेऊन दिमागातून पूर्ण स्क्रिप्ट घेतली आणि मग आपण सरळ जॉस व्हिडनपाशी गेलो, जो एक प्रकारे फिल्म मेकर आहे ॲव्हेंजरचा. आणि मग त्याला स्क्रिप्ट दाखवली आणि मग तो भाऊ इम्प्रेस झाला आणि मग तो म्हणून राहिला की तू माझ्यासोबत फिल्म बनव. असं कधी होते का? बिलकुल नाही होत. तुम्हाला वाटते का तुम्ही एका झटक्याच मध्ये सगळं काही अचीव करू शकता? तुम्ही रॉंग आहात. डेफिनेटली रॉंग आहे. यस. कारण नाही का कोणती गोष्ट झटक्यात नाही भेटत. व्हाय? कारण प्रत्येक गोष्ट अचीव करण्यामागे काही ना काहीतरी आपण ट्रेन होत जातो, काही ना काहीतरी आपण एक्सपिरियन्स भेटत असते. एक्सपिरियन्स म्हणजे काय, का मॅटर करते? एक्सपिरियन्स का मॅटर करते का तुम्हाला समोर का बनायचं आहे याच्यासाठी तुम्हाला एक प्रकारे नेट प्रॅक्टिस होते. जस्ट लाईक एक प्रकारे क्रिकेटर आहात आणि त्यांना मॅच खेळायची आहे, ते कसे नेट प्रॅक्टिस करतात की आपण ग्राउंडवर कसं परफॉर्म करू. विराट कोहली नेहमी नेट प्रॅक्टिस करतो की त्याला ग्राउंडवर कशा प्रकारे परफॉर्म करायचं आहे. व्हाय? कारण त्याला एक प्रकारे एक्सपिरियन्स होतो का बॉलर कसे बॉल टाकेल, कुठे टाकेल, आणि आपल्याला कशा प्रकारे हिट खेळायचं आहे, कुठे स्लो खेळायचं आहे, कुठे कवर ड्रॉ कर, म्हणजे वॉडेवर कसं खेळायचं आहे, का करायचं आहे. तो प्रत्येक रणनीती बनवते. रणनीती म्हणजे एक प्रकारे प्लॅटफॉर्म बनवते की आपल्याला कशा प्रकारे खेळायचं आहे आणि कशा प्रकारे या बॉलरला बीट करायचं आहे. तो बॉल बाय बॉल प्रॅक्टिस करतो, जज करतो, खेळण्याचा प्रयत्न करतो, सांभाळून घेतो. व्हाय? कारण तो मेहनत घेतो त्या गोष्टीसाठी. आणि या मेहनत घेतो, हे बॉल बाय बॉल त्याला डोक्यामध्ये जाते, बॉलर कसा बॉल टाकन एक प्रकारे एक्सपिरियन्स येतो त्याला की हा बंदा बॉल टाकणार कसा, कशा प्रकारे टाकन, आणि आपण कशा प्रकारे जज करू आणि आपण कशा प्रकारे त्याला हिट खेळू. राईट राईट. सो हे एक फॅक्ट आहे राव. आणि हे कसं एक प्रकारे एक्सपिरियन्स देत जाते का आपल्याला कशा प्रकारे का बनायचं आहे, कसं बनायचं आहे. त्यामुळे हे गोष्टी इम्पॉर्टंट आहे. कोणती गोष्ट एका झटक्यात भेटत नाही. त्यामुळे नाही का जे झटक्यात भेटते ना ते त्याचं काही व्हॅल्यू नसते राव. या आणि झटक्यात कोणती गोष्टी भेटतच नाही. आणि इवन इफ यू आर टू मच लकी तर ओके ठीक आहे, तर मग त्याला काही एक्सप्लेनेशन नाही. म्हणजे कोणी कोणी म्हणते ना मला 10 करोडची लॉटरी लागली भाऊ. ठीक आहे, लागली. म्हणजे काही लोक असतात ना लकी, म्हणजे ज्यांना असे लॉटरी वगैरे लागून जातात किंवा त्यांच्या खात्यामध्ये एकदम अचानक 10-12 करोड रुपये. म्हणजे मी स्वतःला नाही का खूप असं समजत होतो का पहिले नाही का की माझ्या अकाउंटमध्ये अचानकपणे 10 किंवा 20 करोड रुपये येऊन जावं आणि मग मी त्याला कशाप्रमाणे स्पेंड करेन. आता विचार नाही येत राव. आता मी विचार करतो तरी विचार नाही येत. या व्हाय?
कारण असं वाटते की भाऊ बंदा की आपण मॅच्युअर होऊन राहिलो आहे. या कारण पैशाचं महत्त्व करोडाने नसते. पैशाचं महत्त्व त्याला कशा प्रकारे आपण अर्न करतो याचं असते. या मला 2 नंबरचा पैसा घेऊन, 2 नंबरचा नाही म्हणजे एक प्रकारे अशा पैशावर नाही जगायचं आहे जो पैसा एक प्रकारे रिप्रेझेंट करेल का तो एक प्रकारे इझिली भेटला आहे. नो नो, मला माझ्या लाईफमध्ये बहुत पैसा पाहिजे. या आय रिअली पैसा तर पाहिजे ना भाऊ. म्हणजे मी असं नाही म्हणत का मला पैसा नाही पाहिजे, ऑफकोर्स पाहिजे, डेफिनेटली पाहिजे भाऊ. पैसा तो चाहिए मेरे को. यस. पण असं नाही पाहिजे का त्या पैशासाठी मी काहीच मेहनत नाही घेतली. या म्हणजे तो पैसा असा भेटला जस्ट लाईक बिईंग डुईंग नथिंग अँड गेट एव्हरीथिंग, अशा प्रमाणे नाही झालं पाहिजे. या म्हणजे मी काही ना काहीतरी त्या गोष्टीसाठी मेहनत घेतली पाहिजे, तर तो पैसा भेटन. तर या दॅट इज इट. मग तर जास्त भेटला तर अजून जास्त खुश होईन, कमी भेटला थोडा कमी होईल, बट पैसा इज पैसा. या बट असं नाही काय काहीच मेहनत नाही केली आणि तुम्हाला एकदम खूप सारा पैसा भेटला, दॅट इज रॉंग. या सो ह्या आता मी स्वप्न का पाहतो, आता मला जॉब लागली, पुण्यात जाईन, फिल्म स्कूल जॉईन करीन, हाच विचार येते डोक्यात. आणि हे चांगली पण गोष्ट आहे. या हळूहळू आपण याच्याबद्दल विचार करतो, आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये याच्याबद्दल बोलतो, स्वतःवर कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न करतो. हे एक प्रकारे एक फ्युचर फिल्म मेकरची एक प्रकारे शब्द आहे जे समोर जाऊन रिॲलिटी होणार. या आणि हे काही विजन नाही आहे भाऊ, आणि हे काही ड्रीम नाही किंवा हे काही मी अगोदर बघितलेलं आहे. नो नो नो, डेफिनेटली नॉट, ऑफकोर्स नॉट. या मला माझ्यावर विश्वास आहे आणि मी या गोष्टीसाठी मेहनत करून राहिलो आहे. दॅट्स द एव्हिडन्स फॉर मी टू बीइंग अ फिल्म मेकर. राईट राईट. आज काय झालं, आज संडे ॲक्च्युली, आणि आज ॲक्च्युली संडे होता, आज सुट्टी. आणि आईने काय सकाळी काम सांगितलं होतं की वरती 2 बेड शिफ्ट करायचे आहे. सो आज कसं मित्रांना बोलवलं, सुबोध, पेंटी, वैभव, गाडी वगैरे सगळ्यांना बोलवलं मी, आणि 2 बेड वगैरे वरती सामान शिफ्ट केलं, झाडपूस वगैरे केलं. याच्यातच साला पूर्ण दिवस चालला गेला. नंतर मी दुपारी बहुत जास्त थकलो होतो, झोपलो दुपारी, चांगला झोपलो यार, 7 वाजेपर्यंत चांगला झोपलो, खेळायला पण नाही गेलो. आणि देन एक वडापाव खाल्ला, जेवण केलं, आता फिरून राहिलो आहे. आज थोडासा पिक्चर पाहतो कारण झोप तर लागणार नाही आहे. या आणि प्रोजेक्टवर पाहतो यार. या सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर. आजचा एपिसोड खूप चांगला झाला आहे. 840 राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.